आता ही अचानक उन्हाळ्यामध्ये आलेली सर्दी आणि तीसुद्धा लवकर जात नाही. असंच माझ्यासोबत झालं. म्हणजे मला आहे ना 2-3 दिवस झालं सर्दी आणि आहे ना ती काही जात नाही आहे. पण आज सकाळपासून जरा बरं वाटत होतं. पण अचानकच खूप कसतरीच व्हायला लागलं. मग काय म्हटलं चला पटापटा कामं करून घेऊया. तिथं मी कपडे धुतले होते. आता म्हटलं कपडे वाळू घालायच्या आधी पूर्ण गॅलरी झाडून घेऊया म्हणून मी तीच झाडून काढत होते. आणि आज रियांच्या स्कूलला सुट्टी होती त्यामुळे त्याचं हे असं मध्ये-मध्ये करणं चालूच होतं. मग काय म्हटलं चला आता नको रडवायला पोराला, कारण त्याला रडवलं म्हणजे त्याला सांभाळण्यात आपलाच टाईम जातो आणि परत आपल्यालाच त्रास. मग काय सगळं कामं उरकले आणि जे झोपले ते असं उठले की आहे ना, आणि जरा उठल्यावर जरा फ्रेश वाटलं, पण चेहरा जरा सुजल्यागतच वाटत होता. म्हटलं जाऊ दे आता पटकन आहे ना चहा चपाती करून चहासोबत काहीतरी खाऊशी वाटलं होतं. म्हटलं आणि मग म्हटलं आत्यांना विचारलं तर आत्यांनासुद्धा शुगरमुळे आहे ना जरा कसं तरी होत होतं. मग त्यांना जरा आहे ना गोड चहा करून दिला, कारण शुगर कमी झाली तर त्रास होतो. मग आम्ही दोघींनीही चहा चपाती खाल्ली. तो रियाश त्याच्या बाबांसोबत बाहेर गेला होता. मग तो घरी आला. मग नंतर मी मस्तपैकी फ्रेश झाले आणि आहे ना आपण काहीतरी करायला गेलं ना पोरं आहे ना मध्ये-मध्ये करतातच. तसंच रियाश करत होता. म्हणजे मी इथं आवरते आणि त्याचं असं मध्ये-मध्ये चाललं होतं. आणि आज काय मला त्याला ओरडायचा किंवा कसलाच मूड नव्हता. म्हणून म्हटलं बाबा तुला आहे ना जे करायचं ते कर, मी काय तुला ओरडणार नाही. त्यामुळे त्याचं आहे ना पावडर नासवण्यापासून ते सगळं त्याचं चाललं होतं. मग मी इथं फ्रेश झाले आणि आत्याला कसं तरी होत होतं म्हणून आहे ना त्यांना भेळ खायची होती म्हणून आम्ही गेलो दुकानामध्ये, शेवपापडी आणली आणि मग इथं रियाज त्याच्या आजी आजोबांसोबत बसला. आणि ना त्याला नको घेऊ म्हटलं तरी त्याने सुद्धा ज्यूस घेतला होता. म्हणजे पोरांना आहे ना कितीही टाळण्याचा प्रयत्न करा गोष्टींचा तरी ते तेच करतात जे त्यांना करायचं. तर आजचा असा माझा बोरिंग दिवस गेला.